गोरखनाथ देगाडकरच्या रूपाने फलंदाज बाद। आने के बाद उनको पता ही नहीं था कि गेंद कहां पर गई है। उन्होंने ना आओ देखा ना ताओ रन लेने का प्रयास किया और बीच में आकर खड़े हो गए थे। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, स्टंप्स ध्वस्त कर दिए गए और 6 रन बनाकर गोरखनाथ पेविलियन की राह पर। साई स्पोर्ट्स की रवली टीम का स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। नए बैट्समैन विनोद बजागे राइटी मैदान में पहुंचते हुए। हो नक्कीच, आणि ही प्रथमतच आपल्याला या ठिकाणी थोडीशी रणनीती अजय पाहायला मिळाली साई स्पोर्ट किरोली संघाच्या माध्यमातून, कारण गोरखनाथ आणि दत्ता हे सलामीवीरासाठी मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये आपल्या डावाचं सुरुवात करण्यासाठी आले, परंतु सुरुवात खूप छानपैकी गोरखनाथने केली होती, परंतु कुठेतरी मात्र त्याच्याकडे एक चुकीचा डिसिजन पाहायला मिळाला आणि तो डिसिजन मात्र कुठेतरी घातकी ठरला साई स्पोर्ट किरोली संघासाठी। नवीन फलंदाज पाहतोय आपण राठी विनोद बजागे आपल्याला पाहायला मिळतोय वन डाऊनला मात्र ठिकाणी खेळण्यासाठी आला आहे। धावसंख्येकडे आपण लक्ष वेधलं तर 6 धाबा धाव फलकावर। बहुत ही बड़ा झटका लगा है किरवली टीम को। रामकृष्ण अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। मिस टाइम शॉट, गेंद हवा में, विकेट कीपर कोशिश कर रहे हैं लेकिन उनके पहुंच से बाहर। गेंद डिक्लेयर जोन में, गुणेश दौड़ रहे थे कैच लेने के लिए लेकिन कोई मौका नहीं था। 1 रन मिलेगा विनोद को, विनोद का खाता खुलता हुआ, लेकिन आत्मविश्वास नजर नहीं आया जिस तरह से स्ट्रोक खेला उन्होंने। हो नक्कीच, आणि या सत्रामध्ये जर अजय पाहिलं तर विनोद बजागे राठी भरपूर स्ट्रगल करतोय, कारण मी भरपूर स्पर्धेमध्ये त्याला खेळताना पाहिलेलं आहे। ज्याप्रमाणे त्याचं नाव आहे त्याप्रमाणे तो कार्य करत नाही, परंतु जे भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे ते मात्र महत्त्वाचं नाही। तुम्हाला ही स्पर्धामध्ये जर चांगली कामगिरी करायची असेल तर वर्तमान काळामध्ये तुम्हाला चांगलं कार्य करावं लागेल आणि तो प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून विनोद नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल। परंतु पहिले षटक जर पाहिलं तर रामकृष्ण काकडेचं कौतुक करावं तेवढं कमी। अतिशय चांगल्या प्रकारचे चेंडू त्याच्याकडे आतापर्यंत पाहायला मिळाले, जे क्षेत्रसंची जर साथ लाभली असती तर अजूनही दमदार सुरुवात कदाचित एमडी स्पोर्ट अमनेपाडा संघाची आपल्याला या धप्पलकावर पाहायला मिळाली असती। और ज़्यादातर मौक़ों पर उन्होंने पावर प्ले में अच्छी गेंदबाजी की है। एमडी स्पोर्ट्स के लिए इस बार कट करने की कोशिश, पूरी तरह से बीट हुए दत्ता दिगाड़कर। बढ़िया लाइन बढ़िया लेन के साथ बॉलिंग करते हुए रामकृष्ण काकड़े अपना पूरा अनुभव हमेशा वो झोंकते अपनी टीम के हित में। पावर प्ले में लगातार वो गेंदबाजी करते हैं और रन ज़्यादा खर्च नहीं करते, विकेट्स भी चटकाते हैं। विकेट टेकिंग बॉलर है रामकृष्ण। इस ओवर में हालांकि विकेट उनको नहीं मिला है लेकिन रनआउट के जरिए बहुत बड़ा विकेट प्राप्त किया है एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम ने। गोरखनाथ रनआउट हुए हैं, टीम का स्कोर रुका हुआ है 7 पर। इस बार पुल करने की कोशिश ठीक तरह से मिडल नहीं कर पाए। 1 रन ज़रूर मिल जाएगा दत्ता को और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। साई स्पोर्ट्स की रवली टीम टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के विरुद्ध आज का ये तीसरा मैच। स्कोर हुआ है 1 ओवर के बाद 8 रन 1 विकेट के नुकसान पर। आप देख रहे हैं इस समय माउली स्पोर्ट्स आमने आयोजित विवेक एंटरप्राइजेस कप 2021। चांगली गोलंदाजी इथे मात्र रामकृष्णच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। 1-2 चान्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती या पहिल्याच ओव्हरमध्ये। गोरखनाथ बाद होण्यापूर्वी पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धाबांचं आपल्या संघाला योगदान देऊ शकले। 3 चेंडूंना तो सामोरा गेला, 1 चौकार त्याच्या खिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। प्रत्येकी 4 षटकांचे आपण सामने या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवतोय। मित्रांनो आपण पाहू शकता विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि सर्व मी जे क्रीडा रसिक इथे उपस्थित झालेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण सोशल डिस्टन्स पाळण्याचा प्रयत्न करा। प्लीज तोंडाला मास्क लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्यापासून दुसऱ्याला मात्र या ठिकाणी त्रास होणार नाही याची आपण प्लीज काळजी घ्यायची आहे। आणि जेणेकरून जास्तीत जास्त तुम्ही ही स्पर्धा ऑनलाईन आपल्या स्मार्टफोनवर या ठिकाणी आपण घरी बसल्यास सुद्धा मात्र या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता, असं मी निकेत आयोजकाच्या वतीने तुम्हाला आव्हान देतोय। पहले 2 मुकाबले वो लगभग देखा जाए तो दिन की रोशनी में ही ख़त्म हुए हैं। एक मैच में पहले बैटिंग करने वाली टीम जीती है तो एक मैच में चेस करने वाली टीम जीती है, लेकिन अब फ्लडलाइट्स का जो खेल है वो काफ़ी अलग होने वाला है। बैटिंग करना देखना है कितना आसान है कितना मुश्किल है। पहला ओवर अच्छा रहा है एमडी स्पोर्ट्स के लिए। नेवर लेकर रोहन, बेहतरीन गेंद, बहुत ही अच्छी गेंद थी। ऑफ स्टंप के बाहर थोड़ा आगे रखा था और खड़े खड़े लॉफ्ट करना चाहते थे दत्ता, ठीक तरह से खेल नहीं पाए, बीट हुए। हो नक्कीच, डे मध्ये खेळण्याचा अनुभव आणि नाईट मध्ये खेळण्याचा अनुभव भरपूर फरक असतो या
आणि त्याच अनुषंगाने पाहतो की कुठेतरी या ठिकाणी गोलंदाजाचा कदाचित आपल्याला बोलबाला पाहायला मिळू शकेल, कारण हे संघ मात्र जास्तीत जास्त नाईटमध्ये खेळताना आपल्याला कधी पाहायला मिळत नसतात आणि त्याचाच इथे मात्र कुठेतरी या ठिकाणी परिणाम फलंदाजी करणाऱ्या संघावर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. भरपूर खराब चेंडू मित्र म्हणेन. डाबी स्टिच सोडून मात्र चेंडू या ठिकाणी निघून गेला डिक्लेअर झोनकडे. 1+1 एकूण 2 धाबा इथे मात्र बोनसच्या रूपाने गोलंदाज या ठिकाणी खर्च करतोय आणि संघटित असतो की पाहायला मिळतोय डबल फिगर्स मध्ये आता आपण पाहतोय एक गडी बाद 10 धाबा. जी हाँ, जब दोनों भी टीमों को आदत नहीं होती है फ्लडलाइट्स की रोशनी में खेलने की, तो उसका कहीं ना कहीं गेंदबाज को ज़्यादा लाभ मिलता है, गेंदबाजों को फ़ायदा मिलता है। लेकिन दिशाहीन गेंदबाजी करेंगे तो फिर फ़ायदा नहीं उठा पाएंगे। अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी ज़रूर करनी होगी। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार बहुत अच्छी गेंद, गेंद के मेरिट पर खेलने का प्रयास नहीं कर रहे हैं दत्ता दिगाड़कर। फुटवर्क का अच्छा इस्तेमाल अभी तक नहीं किया है उन्होंने, और बहुत ही चुनौतीपूर्ण कहीं ना कहीं उनके लिए ये समा है, ये स्थिति है, कहीं ना कहीं जो कंडीशंस है, फ्लडलाइट्स में खेलने का अनुभव नहीं है जैसे आपने बताया, उसका ये परिणाम नज़र आ रहा है कि अभी तक वो 2 डॉट गेंदें खेल चुके हैं। 3 डॉट गेंदें, पहले ओवर में भी 1 डॉट गेंद खेली थी। 4 गेंदों में सिर्फ 1 सिंगल बनाया है दत्ता ने, बहुत ही धीमी पारी खेलते हुए। हो, नक्कीच कुठेतरी स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मात्र जोरदार अपील पाहायला मिळतो. चांगला या ठिकाणी चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि मात्र योग्य तो निर्णय या पंच गोकुळ पाटील सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. लेग बायचा इशारा अवंतर धावसंख्येवर काय जबरदस्त सुरुवात अतिशय जोमाने केली होती गोरखनाथने, परंतु त्या सुरुवातीला मात्र कुठेतरी पूर्ण विराम लावण्यामध्ये गोलंदाज यश प्राप्त झालं असं म्हणायला हरकत नाही. तसं की आता मात्र कासवछाप गतीने मात्र पुढे जाते. आपण पाहू शकता एक गडी बाद 11 धावा. बहुत अच्छा ओवर घटता हुआ ये रोहन का, और रोहन उभरते हुए सितारे हैं। बहुत बढ़िया खेल पेश किया है इस पूरे सीजन में उन्होंने। युवा खिलाड़ी है, तेज बॉलिंग करते हैं, और जब बैटिंग करते हैं तो उनकी बैटिंग भी देखने लायक होती है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार पटकी हुई गेंद अपने ही जोन में पटक दिया था, विकेट कीपर के लिए रोकना मुश्किल था। डिक्लेयर के जोन में भी चली गई और वाइड भी है। 1 फॉर दी ओवर का भी इशारा 2 रन तोहफे के रूप में मिलते हुए साई स्पोर्ट्स किरवली टीम को। इन 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 13 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुमूल्य धावा इथे मात्र या ठिकाणी गोलंदाज खर्च करतोय. कारण आपण जर पाहिलं तर आपण रजनी क्रिकेटची या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि तुम्ही ज्यावेळी त्या धावांचा पाठलाग कराल त्यावेळी कदाचित त्या धावा तुमच्या संघाला मागण्या सुद्धा ठरू शकतील, परंतु कमबॅक करण्याचा नक्की तो प्रयत्न करेल. और तो विकेट पुन्हा एकदा इथे मात्र सुरेख फटका पाहायला आपल्याला, परंतु गॅप शोधू शकले नाही. थोडीशी खंबलिंग पाहायला आपल्याला लॉंगच्या दिशेने गुणेश पाटील होते त्या ठिकाणी. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि धावसंख्या आता मात्र 2च्या साह्याने पुढे जाईल. साई स्पोर्ट किरवली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा. यहाँ से कहीं ना कहीं और 20-25 रन जोड़ने का प्रयास करेंगे मेरे ख्याल से बल्लेबाज, और उसके लिए भी अच्छी बैटिंग करनी पड़ेगी। गेंदबाज भी कुछ अतिरिक्त रन खर्च कर रहे हैं, फील्डिंग में थोड़ी सी चूक हुई थी पिछली गेंद पर। इस बार आगे निकले थे लेकिन काम बना नहीं, बीट हुए बैट्समैन ऑफ स्टंप के बाहर। ऑफ स्टंप के बाहर गुड लेंथ के आसपास जब भी बॉलिंग होती है, एक तो ये विकेट भी ऐसा है जहाँ पर थोड़ा सा दोहरा उछाल है, हमने कई बार देखा है, तो वो भी एक चुनौती है बल्लेबाजों के लिए। गेंदबाजों के लिए काफ़ी कुछ है मेरे ख्याल से, कंडीशंस भी बहुत बढ़िया गेंदबाजों के लिए, लेकिन सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी फिर भी आपको करनी ही पड़ेगी, तब जाकर आप अच्छे बल्लेबाजों को बांध कर रख सकते हो। रोहन एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट विनोद बजागे के लिए। इस बार बहुत ही करारा शॉट पुल कर दिया गेंद को डीप मिड विकेट की तरफ। वहां पर खिलाड़ी मौजूद है, गैप नहीं ढूंढ पाए, टाइमिंग लाजवाब थी, लेकिन सीधे फील्डर के पास सिर्फ 1 रन। खूपच छान इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला मिड विकेटच्या दिशेने. एकच धाब्यावर इथे मात्र संतुष्ट दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या आपण पाहू शकता 1 गडी बाद 16. या पुढील होणारी मॅच जहां इसके बाद भी एक और बड़ा मुकाबला। गेट के सामने जो दर्शक है उनसे रिक्वेस्ट है आपको वहां से हट जाना है, गेट के सामने कोई भी खड़ा नहीं रहेगा। तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर रामकृष्णने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र पाहिलं तर रोहनने सुद्धा मात्र 8 धावा खर्च केल्या. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि तिसऱ्या षटकात मात्र गोलंदाज सुरुवात करतो या ठिकाणी संकेत. पुलटॉस चेंडू मात्र या ठिकाणी हवं तसं फायदा होतो शकला नाही. चेंडू कार्पेटच्या स्थाने निघून जातो या ठिकाणी काऊ करण्याच्या दिशेने एकदा पुढे गेली धोका इथे मात्र निर्माण होऊ शकेल.
डायरेक्ट हिट फलंदाजी दुसऱ्या संघाला इथे मात्र दत्ताच्या रूपाने रहा था और बिल्कुल स्टंप पर दे मारा गेंद को। काम तमाम होता हुआ दत्ता दिगाड़कर का दूसरे विकेट का पतन हुआ है। स्कोर मात्र 17 रन। इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा। जय सवरीदेव सांगे बनाम जय दुर्गा लोनाड़। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको सरपंच टॉस बॉक्स में आकर बैठना है टॉस के लिए। काही जबरदस्त फेकी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी डायरेक्ट स्टँडवर निशाणा साधला. असं वाटतं की लहानपणी तो खेळ खेळायचे लहान मुलं तो खेळ मात्र भरपूर खेळला असावा. ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी नेम इथे मात्र या ठिकाणी पकडलं. हो नक्कीच भरपूर उदाहरणं आहेत जे आपण नक्कीच देऊ शकतो. परंतु या ठिकाणी मॅच थोडीशी रंगत निर्माण करते आणि त्याचमुळे पाहतो की आपण त्यांना थोडंसं या ठिकाणी मॅचकडे फोकस करतोय. विनोद बजागे नए बैट्समैन आए हैं। बायात के बल्लेबाज दोनों भी विनोद बजागे अब क्रीज पर है। एक दाहिने हाथ से बैटिंग करते हैं तो दूसरे बाएं हाथ से। और दोनों विनोद को मिलकर एक अच्छी पार्टनरशिप बनानी होगी। इस समय स्कोर 17 हुआ है। टॉप एज गेंद हवा में लेकिन डिक्लेयर जोन में जाती हुई। तो डिक्लेयर जोन का ये भी फायदा होता है। मिस टाइम स्ट्रोक्स भी आपके डिक्लेयर जोन में जाते हैं। कई बार ऐसे लगता है हमें कि बड़े शॉट्स भी डिक्लेयर जोन में जाते हैं, छक्का नहीं मिलता है, एक ही रन मिलता है, तो वो एक डिसएडवांटेज बैट्समैन को होता है। लेकिन ये भी तो फायदा होता है ना कि आपके मिस टाइम शॉट्स भी डिक्लेयर जोन में जाते हैं, आप आउट नहीं होते हो। हा हो नक्कीच आणि मात्र आपण पाहतो की या ठिकाणी भरपूर वेळेला चेंडू जर पाहिजे तर डिक्लेअर झोनमध्ये जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे कुठेतरी मात्र गोलंदाजाला हा ॲडव्हान्टेज आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि भरपूर गोलंदाजामध्ये त्याला या संधीचा मात्र या ठिकाणी फायदा उचललेला आहे. धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी 18 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत आपण अनुभवतो या साई स्पोर्ट किरवली आणि एमडी स्पोर्ट आमनेपाडा या दोन संघादरम्यान. प्लीज व्हीआयपी गेट समोर जास्त तुम्ही गर्दी करू नका. विनंती आहे की आपण सोशल डिस्टन्स पाळण्याचा प्रयत्न करा. तोंडाला मास्क लावा. इस मैच के दो ऑन फील्ड अंपायर्स गोकुल पाटिल मुख्य अंपायर की भूमिका में इस समय और दिनेश दलवी स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में है। लेफ्टी विनोद के पास स्ट्राइक। रनों की रफ्तार को बढ़ाना होगा यहाँ से किरौली के बल्लेबाजों को। गोरखनाथ ने ऐसे लगा था कि अच्छी शुरुआत की है, हालांकि पहली गेंद पर कैच छूटा था उनका, डिफिकल्ट चांस था वो फील्डर के लिए। उसके बाद चौका भी मिला था उनको, 2 गेंदों पर 6 रन आए थे, लेकिन उसके बाद वो रन आउट हुए। और गोरखनाथ के आउट होने के बाद से हम देख रहे हैं कि तेज गति से रन नहीं बना पाए हैं बल्लेबाज। दत्ता भी रन आउट हुए। दोनों भी भाई आए थे सलामी बल्लेबाजों के तौर पर और दोनों रन आउट के रूप में आउट हुए हैं। गेंद शायद बदलने की मांग कर रहे हैं वहां पर अंपायर। तीसरे ओवर का खेल प्रगति पर है। मावली स्पोर्ट्स आमने टीम का ये बिग शो विवेक एंटरप्राइजेस कप 2021 आज टूर्नामेंट का पहला दिन और पहली रात जी होगी। नक्कीच चेंडूच्या आकाराबद्दल मात्र या ठिकाणी थोडीशी पाहणी केली जाते की हा चेंडू योग्य आहे की नाही, पोशाख आहे की नाही. आणि त्यानंतर पाहतो की चेंडूची बदलली ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि चेंडू बदलल्यानंतर पाहूया फलंदाजामध्ये एक वेगळा जोश निर्माण होतोय का. विनोद लेफ्टी आहेत, विनोद राईटी आहेत. दोन्ही फलंदाज पाहिले तर या ठिकाणी भरपूर टॅलेंट आहे या दोघांकडे आणि मात्र हा टॅलेंट मात्र सादर करतायत का पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा संकेत इथे मात्र या ठिकाणी सरळ बॅटने लॉब करतो. चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला लॉंगच्या दिशेने, परंतु चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु या ठिकाणी पहा ओव्हर थ्रोच्या रूपाने अजून एक धाव इथे मात्र खर्च केली. 1+1 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय या ठिकाणी साई स्पोर्ट किरवली संघाची 2 गडी बाद 20 धावा. यहाँ से 40 रनों तक पहुंचना काफी मुश्किल नजर आ रहा है किरवली टीम का। जब तक बल्लेबाज चौकों और छक्कों में डील नहीं करेंगे मुझे नहीं लगता है कि 40 रन हमें देखने को मिलेंगे। और मैं ये समझता हूँ कि 40 रन एक बहुत ही अच्छा टोटल रहेगा अंडर फ्लड लाइट्स, लेकिन उसके लिए बहुत अच्छी बैटिंग करनी होगी। हालांकि फील्डर्स भी कुछ अतिरिक्त रन खर्च कर रहे हैं। इससे पहले भी हमने मिसफील्ड देखा था जिस पर 2 रन बने थे गुणेश द्वारा, और इस बार भी एक अतिरिक्त रन मिला है
साई स्पोर्ट्स की रवली टीम को। रन्स आने ज़रूरी होते हैं क्रिकेट के खेल में, जब आप लिमिटेड ओवर्स का क्रिकेट खासतौर पर खेलते हो, और रन्स ज़रूर थोड़े बहुत आते हुए की रवली टीम के लिए। अगली गेंद लेकर संकेत, इस बार ऊंचा उठा दिया है, तारामंडल में भेज दिया गेंद को, लेकिन मैदान के अंदर ही है। रामकृष्ण गेंद के नीचे और कैच ड्रॉप। उनकी शारीरिक भाषा ही बता रही थी कि वो कैच नहीं लपकेंगे, मिस जजमेंट था, और वन शॉट का इशारा करते हुए अंपायर। 2 रन लिए थे, लेकिन 1 ही रन मिलेगा साई स्पोर्ट्स की रवली टीम को। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 21 पर पहुंच चुका है। 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। नक्कीच रामकृष्ण काकडे सुद्धा ना माहिती आहे की ही डेची स्पर्धा नाही नाईटची स्पर्धा आहे. तुम्हाला असे झेल पकडायचे असतील मात्र भरपूर चांगला प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करावा लागेल. असं एक क्षण वाटलं होतं की मात्र चेंडूवर मात्र अगदी सहजपणे पोहोचेल, परंतु बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर मात्र असं दृश्य नक्कीच घडणार होतं हे आपल्याला सुद्धा समजलं होतं. आणि त्याच अनुषंगाने त्याची चेंडू धरतीला मात्र दान झाला. फलंदाजाने 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या होत्या, परंतु वन शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमात आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. फलंदाज प्रॅक्टिस विनोद भजागेने मात्र मानस केला होता मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणताही कनेक्शन झाला नाही. तुम्हाला नक्कीच मोठा फटका खेळायचा असेल तर मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मिलन होणं गरजेचं आहे. टायमिंग चांगलं साध्य करणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी मात्र तसं काही दृश्य आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि मात्र डॉट चेंडूची सांगता इथे मात्र गोलंदाज संकेत मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना या आपल्या स्पेनमध्ये धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 बाद 21 धावा. एक और अच्छा ओवर घटता हुआ एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के लिए। पहले ओवर में रामकृष्ण ने 8 रन खर्च किए थे, उसके बाद रोहन ने भी 8 ही रन खर्च किए थे। इस ओवर में सिर्फ 5 रन अभी तक खर्च किए हैं संकेत ने। अगली गेंद इस बार हवा में खेल दिया है, फील्डर मौजूद है डीप में और कोई गलती नहीं, बहुत अच्छा कैच, विकेट का पतन। आगे का फ्लॉप शो अभी भी जारी है इस सीजन में। नक्कीच नक्कीच, परंतु नक्कीच अशा अपेक्षा होत्या सर्व क्रीडा रसिकांना. साई स्पोर्ट क्रीडा संघाला की मात्र विनोद बजागे मात्र या ठिकाणी चांगली फलंदाजी करेल, परंतु स्वप्न स्वप्नच राहिलं. आणि हे स्वप्न कधी साकार करेल आपल्या संघासाठी ते मात्र विनोद बजागलाच मात्र ही गोष्ट माहिती असावी. परंतु काय जबरदस्त झेल मात्र मिडविकेटच्या दिशेने मात्र समाप्त केला आहे. जयेश होते त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मध्ये चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि कुठेही न डगबगताना इथे मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मात्र ठिकाणी कॅच त्याच्याकडनं पाहायला मिळाली. तर 3 षटकांत केली ते मात्र समाप्त झाला आहे. फक्त 21 धावा, म्हणजे या षटकामध्ये संकेत त्या फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण गडी त्यांनी मात्र या ठिकाणी बाद केले. एक धावचेच्या स्वरूपात गडी बाद झाला आहे आणि एक झेलबादच्या स्वरूपात, म्हणजे संकेतच्या खात्यामध्ये मात्र एकच विकेट असेल. तो बहुत अच्छी बॉलिंग अभी तक देखने को मिली है इस मैच में एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम द्वारा। टॉस जीतकर एमडी स्पोर्ट्स के कैप्टन ने पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था और वो बिल्कुल उचित साबित होता हुआ नजर आ रहा है। आखिरी ओवर किरौली के पारी में शेष है। नए बैट्समैन सोनू दिगाड़ कर आए हैं, भारी भरकम शरीर के बल्लेबाज है, बड़े बड़े प्रहार कर सकते हैं और बड़े बड़े प्रहार करने पड़ेंगे। यदि 35 तक भी पहुंचना है तो मुझे लगता है कि कम से कम 2 बड़े शॉट्स बल्लेबाजों को खेलने होंगे इस आखिरी ओवर में। विनोद नॉन स्ट्राइकर से इन पर आखिरी ओवर लेकर गेंदबाज अनिकेत। समय का ख्याल रखना है प्लीज एमडी स्पोर्ट्स के कैप्टन। कुल मिलाकर आज 11 मैचेस होने हैं। पटकी हुई गेंद थी लेकिन फायदा नहीं उठा पाए। शॉर्ट पिच गेंदों पर मैं समझता हूँ कि अच्छे शॉट्स यहाँ पर खेले जा सकते हैं। एक तो अनिकेत का पेस उतना नहीं है कि वो शॉर्ट पिच गेंदबाजी से बल्लेबाजों को तंग करे, लेकिन कई बार बल्लेबाज अच्छी पोजीशन में नहीं आ जाते हैं तो ऐसी गेंदों पर भी बीट हो जाते हैं, जैसे कि सोनू बीट हुए हैं पहली गेंद पर। चांगली सुरुवात आपल्या षटकाला केली आहे गोलंदाज अनिकेतने. एक युवा गोलंदाज आहे, परंतु मागील 2-3 वर्षापासून आपण जर पाहिलं तर चांगली उपलब्धी मात्र या ठिकाणी साकारली आहे या खेळाडूने. इथे मात्र फोर्सिंग स्ट्रोक, चांगला टायमिंग आणि टायमिंगच्या स्वबलावर चेंडूला फेकून दिला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. हा येतो संघर्षमय षटकार. ताकतवान खिलाड़ी है और ताकतवर खिलाड़ी जो होते हैं वो
इस तरह से शॉर्ट पिच गेंदों को सामने भी खेल देते हैं। डाउन द ग्राउंड छक्का जड़ा है, फोर्सिंग स्ट्रोक। बहुत ही जबरदस्त प्रहार किया सोनू ने, पहली गेंद पर बीट हुए थे और लगातार शॉर्ट पिच गेंदें कर रहे हैं इस ओवर में गेंदबाज अनिकेत। स्कोर 6 रनों से उछलता हुआ 27 पर पहुंच चुका है। अगली गेंद लेकर अनिकेत राइट मोर द विकेट। इस बार ओवर पिच करारा ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास वाइडिश मिड ऑन पर सिर्फ 1 रन। चांगला क्षेत्रक्षण पाहायला आपल्याला शॉट मिडविकेटच्या दिशेने अगदी वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला होता जमिनीच्या साह्याने, परंतु एकच धाब्यावर मात्र संतुष्ट आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज सोनू दिगाडकर. आणि एका धाब्याच्या सैन्य आता मात्र धावफलक पुढे जात असताना या ठिकाणी पाहू शकता आपण 3 गडी बाद 28 धावा. अजूनही आपण जर या डावाचा विचार केला तर 3 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र नक्कीच जर तुम्ही 40च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला किंवा 40 पर्यंत तुम्ही जर पोहोचण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण फ्लॅटमध्ये ही चांगली धावसंख्या कदाचित म्हणू शकतो आणि तोच प्रयत्न असेल आता मात्र या ठिकाणी विनोद आणि सोनूचं. अनिकेत पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होईल. इथे मात्र पुन्हा या ठिकाणी कुटुंबाचा चेंडू पूल करायचं होतं, परंतु नक्कीच एज लागल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल झाला आहे डिक्लेअर झोनमध्ये. पण आता मात्र या ठिकाणी एका धाबेचा इशारा आणि मात्र धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 29 या धाव संख्येवर. शॉर्ट पिच गेंद थी, पूरा फायदा नहीं उठा पाए बल्लेबाज। शॉर्ट पिच गेंदबाजी का सामना करने की भी एक अपनी अलग तकनीक होती है। बैकफुट पर वजन ट्रांसफर करना बहुत ही महत्वपूर्ण, बहुत ज़रूरी, जब खासतौर पर आप पुल या हुक शॉट खेलते हो। और यहाँ पर हुक शॉट तो कारगर साबित होने वाली नहीं है मुझे लगता है। पुल शॉट फिर भी ठीक है, यदि स्क्वायर लेग की तरफ वो खेलते हैं, थोड़ा मिड विकेट की तरफ खेलते हैं तो उस पर आपको अच्छे रन्स मिल सकते हैं। हुक शॉट खेलेंगे, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गेंद जाएगी तो डिक्लेयर जोन में ही ज़्यादातर गेंद जाएगी। विनोद मिडल ही नहीं कर पाए थे, टॉप एज लगा था। अगली गेंद का सामना करते हुए सोनू दिगाड़कर, इस बार ऊंचा उठा दिया है लेकिन मिस टाइम स्ट्रोक। रामकृष्ण गेंद के नीचे, इस दफा कोई गलती नहीं की उन्होंने। इससे पहले कैच छूटा था उनके हाथों से, लेकिन इस बार बहुत ही अच्छा कैच और सोनू के पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। फलंदाज विनोद, काय जबरदस्त चेंडूची फेकी, डाबे एसटी उद्ध्वस्त केली आणि या ठिकाणी मात्र हा पहिला डाव समाप्त झाला आहे साई स्पोर्ट किरवली संघाचा. फक्त आणि फक्त 29 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा सामना जिंकण्यासाठी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला 30 धाब्यांची गरज आहे. तर या धाबांचा कशा रीतीने पाठलाग होईल तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. लोणाड विरुद्ध सांगे अशी ही मॅच मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आम्ही उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक, माझे परम मित्र अजय घरात. तर या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी मी प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करतो. या ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाडा गावचे विद्यमान सदस्य सुभाषजी जाधव आणि या सन्माननीय पांडुरंगजी टेकडीकर या दोन मान्यवरांना विनंती आहे. त्यानंतर श्रावणजी काकडे आपण सुद्धा जायचं आहे. तर या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ओ टू यू अजय घरत. थँक्यू सो मच योगी. दोन्ही संघांच्या कॅप्टन्स आपण त्वरित यायचं आहे. सांगे संघाचे कॅप्टन आपण लवकर या. जयदुर्गा लोणाड आणि जय सावरीदेव सांगे या 2 संघादरम्यान आजचा 4था सामना रजनी क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळत आहे. माऊली स्पोर्ट्स आमने टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण एक आकर्षक ट्रॉफी देखील देणार आहोत.
माननीय श्री योगेश कृष्णा केणे यांच्या सौजन्याने आमणे गावातील उद्योजक टॉस कॉईन दाखवतो. एका बाजूला ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, बर्थडे बॉय सुरेन दळवी, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात येत आहे, विवेक एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा माननीय श्री सुनीलजी फुलोरे. लोणार संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. सुरेन दळवी असा कॉल आहे, परंतु जशी मागणी होती तसा पुरवठा झाला नाही. विवेक एंटरप्राइजेस आलेला आहे. टॉस जिंकलाय सांगे टीमच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस विनिंग कॅप्टनला या आकर्षक ट्रॉफी द्यायची, हे सन्मान चिन्ह द्यायचं आहे. मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतोय. कॅप्टन बसून घ्या. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार आहात. माऊली स्पोर्ट्स आमणे संघाबद्दल काय बोलाल, त्यांच्या आयोजनाबद्दल काय बोलाल? विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 प्रथमतच आपल्या विभागामध्ये डे नाईट स्वरूपाची स्पर्धा. आयोजन तर खूपच सुंदर आहे. ते संधी दिली त्यांच्याबद्दल धन्यवाद. या हंगामामध्ये कुठे तुम्ही खेळलेले आहात का डे नाईट स्पर्धेमध्ये? नाही, आजपर्यंत नाही कुठे. प्रथमतच तुम्हाला संधी मिळते. तर क्षेत्ररक्षण करत असताना किती स्कोरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील 4 षटकांमध्ये लोणार टीमला? 30 ते 35. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजय, टॉस गमावलेला आहे, प्रथम बॅटिंग करायची आहे. अंडर फ्लडलाईट्स काय वाटतं की किती चांगला स्कोर असेल? अंडर फ्लडलाईट 45 प्लस बेटर कोड राहील आणि स्कोर पण चांगला राहील आणि मजा पण येईल खेळायला. निश्चितच मजा तर येणारच आहे, कारण या स्पर्धेचं आयोजनच तेवढं भव्य दिव्य आहे. माऊली स्पोर्ट्स आमणे संघ, सुरेन दळवी ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी काय बोलाल? खूपच चांगलं आयोजन आहे आणि त्यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप चांगलं आयोजन आहे आणि आपल्या ग्रामीण प्लेयरांना चांगली संधी मिळते. फ्लडलाईटमध्ये खेळायला सुद्धा मजा येईल आणि चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. तर सरपंच टॉस बॉक्समधून समाचार असा आहे की टॉस जिंकलाय जय सावरदेव सांगे टीमच्या कॅप्टनने आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद अजय गरत. आइए दोस्तों, लौट चलते अब माऊली स्पोर्ट्स हमने ऑर्गेनाइज विवेक इंटरप्राइजेस कप 2021 की दुनिया में, जहां पर 4 ओवर की समाप्ति के बाद 5 विकेटों के नुकसान पर 29 रन बनाए साई स्पोर्ट्स किरौली के टीम ने, और एमडी स्पोर्ट्स हमने पड़ा टीम को जीतने के लिए 4 ओवर में 30 रनों की चुनौती रखी है. देखिए, जैसी फ्लड लाइट्स ऑन हो गई, हमने देखा पिछले इनिंग में जिस तरह से बल्लेबाजी करने के लिए बहुत मुश्किल हो गए थे बल्लेबाजी के लिए. हालांकि इस परिसर के जितने भी टीमें, बहुत कम ऐसे खिलाड़ी है जो फ्लड लाइट्स में खेलते हैं. जिस तरह से जो सिटी क्रिकेट के ओपन के मैचेस होते, 2 ओपनर्स बीच मैदान पर गुनेश और उनका साथ निभाने के लिए रोशन, और पावर प्ले में गेंदबाजी के लिए केतन. मेरे साथ कमेंट्री बॉक्स में योगेश पाटिल और ऑफिशियल स्कोरर रोशन चोरगे. मैच की पहली गेंद लेकर केतन, राइट आर्म और द विकेट गुनेश के लिए. पहली गेंद ड्राइव कर दिया, डाउन द विकेट खेला है. गेंद जा रही है मिड ऑफ की दिशा पर, जहां पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन पूरा करते हुए सिंगल के साथ खाता खुलता हुआ गुनेश का, और साथ ही साथ एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा का. देखिए, योगेश पाटिल 4 ओवर का खेल है जिसमें लक्ष्य को देखा जाए तो एक छोटा लक्ष्य हम कह सकते हैं, लेकिन रात की रोशनी में इस तरह से जो लक्ष्य रहेगा चेसिंग करते हुए समय, कहीं ना कहीं अगर गेंदबाजी अच्छी हो गई तो फिर आमने पड़ा टीम के लिए भी मुश्किल हो सकता है. हो, नक्कीच. परंतु या ठिकाणी गोलंदाजांना मात्र सर्वोत्कृष्ट कार्य परफॉर्मन्स इथे मात्र या ठिकाणी द्यावा लागेल आपल्या संघासाठी. तुम्हाला नक्कीच विकेट्स प्राप्त करणं गरजेचं आहे. तुम्हाला वारंवार डॉट चेंडूची मात्र सांगता करणं गरजेचे आहे. आणि जर तशा प्रकारची जर गोलंदाजी इथे मात्र किरवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली तर तुम्ही या 30 धावा डिफेन्स करू शकता, या धावांचा तुम्ही संरक्षण करू शकता. परंतु आपण हे सुद्धा विसरू चालणार नाही की ज्यावेळी आपण 2021च्या वर्षाला सुरुवात केली आणि तिथून मात्र एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाने जबरदस्त कामगिरी करायला सुरुवात केली. फटका तर खूपच छान आहे. डीप स्क्वेअरकडे खेळाडू सज्ज आहे. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळाले, चांगली फेकी पाहायला मिळते आणि इथे मात्र एका धाबेवर संतुष्ट असत असताना आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज रोशन. तर दोन्ही फलंदाजांनी आता मात्र एकेरी धावेने आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे आणि सांघिक धावसंख्या आपण पाहू शकतो या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचे बिनबाद
2 धावा. प्लेसमेंट बहुत गजब की थी लेकिन खिलाड़ी मौजूद था पर बाउंड्री पर अगली गेंद स्लॉप स्वीप करने की कोशिश, सवाल पूछा पर लेकिन मना कर दिया पर मुख्य अंपायर गोकुलदास पाटिल ने। बहुत अच्छी गेंद थी, बैंग ऑन टारगेट गेंद की थी। योगेश पाटिल सवाल जरूर पूछा था लेकिन इम्पैक्ट कहीं ना कहीं ऑफ स्टंप के बाहर होगा, इसी के कारण नॉट आउट घोषित करते हुए गोकुलदास पाटिल। अतिशय चांगला निर्णय. BC4 चे एक उत्कृष्ट पंच आपण जर पाहिलं गोकुल पाटील सर, त्यानंतर पाहू शकतो आपण दिनेश नाईक सर, आणि मात्र काही क्षणानंतर आपल्या समिती जोडलेले आहेत पंच शकील कोटी सर यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु केतन चांगली सुरुवात करतो आपल्या संघासाठी. वरतो विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र थोडासा दुरून केल्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅक हा दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आदित्य मी सांगितलं होतं की तुम्हाला या धावांचा संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला विकेट्स घेणं गरजेचं आहे, तुम्हाला डॉट चेंडूची सांगता करणं गरजेचं आहे, आणि तशाच अनुषंगाने तशाच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र आपल्याला केतनच्या माध्यमातून या पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते. काय जबरदस्त षटकाची सुरुवात केतन आपल्या संघासाठी करत असताना मात्र कुठेतरी या ठिकाणी या षटकानंतर आपण पाहू शकतो की साई स्पोर्ट किरोली संघ पूर्णपणे चार्ज होतोय. यस, गेंदबाजी बहुत कमाल की हो रही, पावरफुल में प्ले में पावरफुल हम गेंदबाजी कह सकते हैं। योगेश पाटिल जिस तरह से गेंदबाजी हो रही है गेंदबाज केतन की, पूरी तरह से बांध के रखा है एमडी स्पोर्ट्स के जो सलामी बल्लेबाज है गुणेश और रोशन को। धावसंख्या आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत केतनने मात्र खर्च केलेल्या आहेत. इथे मात्र बॅटच्या रडारामध्ये चेंडू होता, स्वतः गोलंदाज केतनने फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला परंतु फटका खूपच छान होता, वेगाने चेंडू आला त्याच्याकडे आणि त्याच अनुषंगाने तो चेंडू अडवू शकला नाही. परंतु काय जबरदस्त सुरुवात इथे मात्र आपल्या संघासाठी देत असताना फक्त 4 धावा आपल्या स्पेल मध्ये खर्च केल्या, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र एमडी स्पोर्ट आंबेपाडा संघाला 26 धाबींची गरज. यस, टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाब देते हुए देखिए मेन एंट्री गेट पर जो भी दर्शक खड़े हैं उनको वहां से हट जाना, आपको स्टैंड और जो स्टैंड बना है वहां पर आकर बैठ जाना, साथ ही साथ मार्क्स और सोशल डिस्टेंस का पालन करना। देखिए मैच हम देख रहे हैं हमने पड़ा बना साई स्पोर्ट्स किरौली के बीच में, लेकिन उनका जो ड्रेस कोड है हम कह सकते हैं कि रॉयल चैलेंजर्स बेंगलोर बनाम राजस्थान रॉयल मैच भी कह सकते हैं। हो नक्कीच तशाच प्रकारचा हा ड्रेस कोड आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आदित्य तुम्हाला एखाद्या या संघाला मात्र एखाद्या स्पर्धेमध्ये जर पराभूत करत असेल तर ड्रेस कोड मात्र काही मायने नसतोय. तुम्हाला नक्कीच चांगला परफॉर्मन्स इथं मात्र करावा लागेल, चांगला खेळ तुम्हाला प्रस्थापित करावा लागेल. परंतु ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ना ती सुरुवात मात्र केतनने आपल्या संघाला दिलेली आहे आणि मात्र या ठिकाणी ज्याप्रमाणे केतनने गोलंदाजी केली त्याच अनुषंगाने जर अजूनही जर या 3 गोलंदाजांनी अशा प्रकारे षटक हाताळलं तर मात्र या धावांचा नक्कीच संरक्षण करू शकता. वेलकम तुषार केने आणि वेलकम अनंता केने, अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ भावाडी संघाचा आज आपल्याला पुन्हा एकदा सोनाली संघाच्या अगेन्स्ट पाहायला मिळाला. वेलकम घ्या प्लीज सोनू. देखिए समय के मामले में कोऑपरेट करे गेंदबाजी करने वाली टीम साई स्पोर्ट्स खिरवली। दूसरे ओवर के लिए मरता क्या ना करता दूर वाली छोर से राकेश गेंदबाजी के लिए बायत के बैट्समैन रोशन के लिए राइट आर्म राउंड विकेट जाते हुए राकेश टू रोशन। पहली गेंद ऑन साइड में खेलने की कोशिश लेकिन स्विंग एंड मिस, गेंद चली गई विकेट कीपर के पास। देखिए योगेश पाटिल रात के रोशनी में इस परिसर की जितनी भी टीमें पहली मर्तबा सामने के क्रिकेट ग्राउंड पर विवेक इंटरप्राइजेस कप 2021 खेल रहे, लेकिन बल्लेबाजी करने वाली टीम अब मुश्किल में नजर आती है। आणि ज्या वेळी आपण लो स्कोरिंग सामने पाहतोय त्यावेळी हे सामने आपल्याला इंटरेस्टिंग होताना असताना आपण नेहमीच पाहतो असतोय आणि त्यापैकी हा एक सामना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी शॉट मिडविकेटच्या दिशेने मात्र थोडीशी चूक थोडीशी खंबलिंग पाहायला मिळाली आणि फलंदाजाने 1 धाव इथे मात्र पूर्ण केली. बहुत अच्छी गेंद थी, विकेटों को निशाना बनाने की कोशिश की थी, ब्लॉक होल में रखा था, खोद के निकाला था, गेंद चली गई थी शॉट मिड विकेट की दिशा पर। जब तक खिलाड़ी गेंद को उठाते हुए 1 रन पूरा करते हुए सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रोशन छोड़के बताते हुए कुल मिलाकर 5 बिना किसी नुकसान पर। गेंदबाजी बहुत सटीक लेंथ और लाइन और रिदम में होती भी, बॉलिंग लाइनअप अब पूरी तरह से चार्ज होता हुआ साई स्पोर्ट्स खिरवली का 30 का पीछा करती भी एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा। उसके जवाब में खराब शुरुआत हम कह सकते हैं, हालांकि विकेट कोई भी नहीं गिरी है लेकिन रन जिस तरह से बने केवल 5। दूसरे ओवर का खेल प्रगति पथ पर। राकेश पुन्हा एकदा सज्ज होईल इथे मात्र स्टार्ट
क्या खूबसूरत शॉट खेला था, छोटी गेंद थी, फोर्स कर दिया था डाउन दी विकेट, स्टैंड एंड डिलीवर, सीधा गेंद जो हमें फर्स्ट ट्रॉफी और सेकंड थर्ड और फोर्थ ट्रॉफी जो स्पॉन्सर की सुनील फुलोर साहब, उस ट्रॉफी पर आकर गेंद लैंड होती भी 6 रनों के लिए। जोपर्यंत गुणेश पाटील खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचे जे पाठीराखे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला नक्कीच स्मित हास्य पाहायला मिळेल, कारण गुणेश पाटील असा हा खेळाडू आहे की कुठल्याही क्षणी या सामन्याला मात्र तो कायापलट कलाकणी देऊ शकतो, या अशा प्रकारची क्षमता त्याच्याकडे आहे. राकेश पुन्हा अर्ध विकेट मार्गस्थ होईल. अजून एक मोठा प्रेशर को रिलीज करते हुए बैट्समैन गुनेश 2 पर 2 ठोक डाले और बता दिया अब बहुत हुई रनबंदी। जिस तरह से आक्रमण अब शुरू हो चुका है गुनेश की तरफ से और राहत की सांस लेते हुए एमडी के सपोर्टर्स और टीम मेंबर्स। काय जबरदस्त इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते. जे केतनने पहिल्या ओव्हरमध्ये कमावलं होतं ना ते मात्र या ओव्हरमध्ये राकेश कुठेतरी मात्र गमावताना, आणि काय जबरदस्त इथे मात्र फटकेबाजी आपल्याला गुणेश पाटील च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुणेश पाटील ऑन फायर आणि सिक्सर हॅट्रिक आता मात्र फलंदाज असेल. आतापर्यंत आपण कुठल्याही प्रकारची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहिलेली नाही, तर पाहूया हा पहिला बहुमान इथे मात्र पटकावेल का गुणेश पाटील. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधूया. बिनबाद 17 टार्गेट आहे 30 धावांचं, आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला 13 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त कमबॅक केलं फलंदाजाने इथे मात्र पुन्हा एकदा योगेश पाटिल जहां पर पहली 8 गेंदों पर केवल 5 रन बने थे, लेकिन उसके बाद 3 गेंदों पर 3 सिक्सर ठोक डाले। लॉन्ग ऑन के ऊपर से सिक्सर की हैट्रिक पूरी करते हुए गुनेश और मैच को लगभग एक तरफा कर दिया, हम कह सकते हैं। अब स्कोर 23 पर जा चुका है। तर नक्कीच हॅट्रिक साठी सन्माननीय सरपंच संतोषजी काकडे साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. या ठिकाणी फुलटॉस चेंडू आहे, मिस टाइम पलका चेंडू हा लॉंग ऑफ मध्ये मात्र कोणत्या प्रकारची चूक झाली नाही, चांगला झेल पाहायला म्हणतोय. आणि हा पहिला धक्का या ठिकाणी एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला लागत असताना गुणेश पाटीलच्या रूपाने. इनिंग्स इथे मात्र गुणेश पाटीलने साकार केली, कारण 8 चेंडूंना सामोरे गेले 20 धाबा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. एक मॅच विनिंग पारी इथे मात्र गुणेश पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळते. यस, मैच विनिंग हम बल्लेबाजी देखिए, जिस काम के लिए गुनेश पाटिल को भेजा था उस काम को उन्होंने बहुत अच्छी तरह से पूरा किया है। आउट होने से पहले 8 गेंदों का सामना किया। शुरुआत में काफ़ी स्ट्रगल कर रहे थे, लेकिन आखिरी जो 3 गेंदें उन्होंने खेली, जहां पर 3 गेंदों पर 3 सिक्सर लगाकर इस कप की पहली सिक्सर की हैट्रिक पूरी की। अतिशय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी आपल्याला गुणेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. या वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोरखनाथ दिगाडकर, आणि मात्र सामना करण्यासाठी सज्ज आहे फलंदाज जयेश आणि रोशन असे हे 2 फलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे निराश आहेत राकेश, ज्या अनुषंगाने मात्र षटक हाताला. एकूण आपण जर विचार केला तर 19 धावा त्यांनी आपल्या एका स्पेलमध्ये मात्र खर्च केल्या. गोरखनाथ पुन्हा ते सज्ज होईल. पहा किती चांगल्या प्रकारे खेळ इथे मात्र फलंदाज या ठिकाणी करत असताना, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण सिंगल डबल धावसंख्या सुद्धा या ठिकाणी या क्षणाला जोडल्या तरी सुद्धा आम्ही त्या धावांचा पाठलाग करू शकतो. या आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिली जयेशने, आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि धावफलक आता मात्र या ठिकाणी हलूस पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते म्हणजे 24 धावा. पिच्यासाठी आता मात्र फक्त 6 धाब्यांची गरज एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला.
यस, जीत की तरफ अब अग्रसर होती हुई एमडी स्पोर्ट्स हमने पड़ा। जीतने के लिए केवल 6 रनों की जरूरत। और नंबर 3 चलता हुआ गोरखनाथ गेंदबाजी के मोड़ पर नजर आते हुए शुरुआत करते हुए और दी विकेट। ड्राइव करने की कोशिश, लेकिन रन के लिए मना कर दिया ऊपर बैट्समैन जयेश ने। रुका हुआ स्कोर 24 है। देखिए योगेश पटेल, अब 10 गेंदे शेष और जीतने के लिए 6 रन चाहिए। इक्वेशन अब बहुत आसान नजर आता हुआ हमने पड़ा टीम के लिए। हो नक्कीच, परंतु या ठिकाणी अजूनही तुम्हाला मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्न सोडू नका. तुमच्याकडे जिद्द असेल, तुमच्यावर विश्वास असेल, स्वतःवर तुम्ही या धावा सुद्धा मात्र डिफेन्स करू शकता. परंतु जर अशा प्रकारची तुम्ही जर लेंथ हाताळली तर मात्र तुम्ही या धावांचं संरक्षण करू शकणार नाही. खराब लेंथ होती. फुलटॉस चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि ते मात्र रोशनने चांगल्या प्रकारे चेंडू मिडल केलं आणि मात्र चेंडू धाडलं डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. 9 चेंडू शिल्लक, विजयासाठी 4 धाब्यांची गरज. अगदी विजयाकडे मात्र वाटचाल करत असताना या मॅच मध्ये एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघ भरपूर संख्येने दोन्ही संघाचे पाठीराखी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि ज्याच्यावेळी आपण या परिसरामध्ये एखादी या टुर्नामेंट अद्यत्य कव्हर करतोय ना, त्यावेळी या प्रेक्षकांची भरपूर साथ आपल्याला लाभत असते. परंतु मी एकच संदेश देईन सर्व क्रीडा रसिकांना की सोशल डिस्टन्स इथे मात्र पाला, तोंडाला मास्क लावा आणि मगच तुम्ही या स्पर्धेचा आनंद लुटा. पुढचा चेंडू आहे, चांगला ड्राईव्ह पाला म्हणतोय, चांगला 76 पाला मिळालं आणि इथे मात्र पहा एक धाव फलंदाजीने पूर्ण केली आणि एक धाव इथे मात्र संघाने मात्र या ठिकाणी बोणीच्या रूपाने या ठिकाणी बहाल केली, म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला. आणि अगदी आता मात्र जो विजयाचा सुगंध आहे तो मात्र एमडी स्पोर्ट आपल्या बड्या संघाचे जे खेळाडू आहेत त्याच्या नाकापर्यंत मात्र दरवलतोय. धावसंख्या पाहू शकता आपण 27 धावा आणि विजयासाठी फक्त 3 धाबींची गरज. जीतने के लिए अभी भी 3 रनों की जरूरत बची हुई 8 गेंदों पर। सामना करते हुए बायत के बैट्समैन रोशन, जिन्होंने कुल मिलाकर 6 गेंदे खेली है। गेंद के आने का इंतजार कर दिया था, लेकिन ऑफ स्टंप के अधिक बार गोकुलदास पाटिल सर का व्हाइट का इशारा था। हुआ दिशा से भटकते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन 1 विकेट गंवाने के बाद। खराब प्रदर्शन साई स्पोर्ट क्रिकेट संघात आपल्याला इथे मात्र आपल्याला जोरदार अपील पाहायला मिळते. लेग पुढच्या रूपाने इथे मात्र रोशनला माघारी परतावं लागेल आणि एमडी स्पोर्ट आपल्या संघाला हा लागणारा दुसरा झटका फलंदाज इथे मात्र बाद होतोय. बिल्कुल विकेटों के सामने पकड़े गए, जिस तरह से रिप्ले में बताया जा रहा है, और प्लम एलबीडब्ल्यू होते हुए बैट्समैन रोशन। विकेट नंबर 2 गिरता हुआ 28 के ऊपर एमडी स्पोर्ट हमने पड़ा का रोशन के रूप में। आणि पूर्णपणे वर्चस्व आपल्याला आतापर्यंत एमडी स्पोर्ट आपल्या संघाचं पाहायला मिळतोय, कारण विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज आहे. आणि या 2 धाबा पाहूया नवीन येणारा फलंदाज अर्थात रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत का. रोशनला सलामीला आले होते आणि इथे मात्र कोणीतरी एक चांगला फटका केल्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. लेग बिफोरच्या रूपाने मात्र ते माघारी परतले. गोरखनाथ पुन्हा अर्ध विकेटने मात्र इथे सुरुवात करतील. फुलटॉस चेंडूची फेकी, खराब चेंडूची लेद आपण पाहतो. एक डाव पूर्ण गेली, थोडंसं कमलिंग झाली आणि मात्र दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. किरवली आणि साई बजागे, तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जे संघ पुन्हा मात्र खेळणार आहेत सांगे संघ आणि लोणार संघ, लक्षात घ्यायचं आहे की जो आमचा व्हीआयपी कक्ष आहे त्या व्हीआयपी कक्षाच्या समोर तुम्हाला एंट्री करायची आहे. तर आपण जाऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत.